नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत, एकदम मजेत. तर गुड मॉर्निंग. आणि आज मी दुकानामध्ये आले, साफसफाई केली. पाहायची की तुम्हाला दुकान एकदम स्वच्छ आणि क्लीन केली आहे, कारण गावाला गेले होते, खूप खराब झाली होती. बाहेर पाणी वगैरे मारले, एकदम स्वच्छ आणि क्लीन केले बाहेरचं पण. कारण काय आहे ना, झाडू नाही मारला. आता हे थंडीचे दिवस आहेत, खूप धूळ उडती, त्याच्यामुळे एकदम स्वच्छ ठेवत असते मी दुकान पण. तर एक ब्लाऊज मी स्टिच केलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, याला अशी आपण डिझाईन टाकलेली आहे आणि हाताला पण टाकलेली. हे पहा, एकदम प्रॉपर आणि एकदम फिनिशिंगमध्ये आहे डिझाईन पण. आणि हा आहे ब्लाऊज कटोरीचा. तर तुम्हाला हे पहा, कटोरीचे ब्लाऊज कोणाकोणाला व्यवस्थित येत नाही त्यांनी मला नक्की कमेंट करायची. आणि का नाही शिकायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तर हे पहा, आपण काय केलेलं आहे, हा कटोरीचा ब्लाऊज आहे, जो की याला मी हुक नाही लावलेले आणखीन. तर आज संध्याकाळी हुक लावून मी याला. तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मी असंच दाखवते. हे पहा, ते कटोरीचा ब्लाऊज आहे. तर याला अजून मी प्रेस पण नाही केलेले, पण तरी पण एकदम प्रॉपर शेप असा दिसतो आपल्या कटोरीचा. हे पहा, असं ब्लाऊजची कटोरी आली की समजायचं हे ब्लाऊज परफेक्ट बसले. आणि परफेक्ट कटोरी शिकायची असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मैत्रिणी, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय मला नक्की सांगा. आणि असेच नवीन ट्रिक्स टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय मला नक्की सांगा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसं तर आपलं इंस्टाग्रामवर तर ID आहेच, तिथंही जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आणि पाहू शकता व्हिडिओ. तर इथं ह्या चॅनलवर तर मी तुम्हाला फक्त ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही नक्की पहा. आणि जर ड्रेससाठी ब्लाऊजसाठी तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की विचारा. तर तुमची दिवसाची सुरुवात कशी होती मला तुम्ही नक्की सांगा. मी आले सकाळी 9-9:30ला आले होते, नाही 9 वाजताच आले होते. तर फरशी वगैरे पुसली, रात्री थोडासा पसारा होता तो आवरला दुकानामध्ये. आणि आता झाडून वगैरे मारून फरशी पुसून घेतली, पाणी मारले बाहेर. आता काय करायचं आहे, मला कटिंगला बसायचं, पण म्हटलं चला एक शॉर्ट व्हिडिओ बनवा जे की तुम्हाला दाखवा की मी ब्लाऊज शिवलेला आहे काल. तर असं माझ्या इकडे परवा पण आलं होतं सेम हेच, आणि एकच म्हणजे दोघी एकच बहिणीचे आहेत ते ब्लाऊज. तर मी परवाच ते ब्लाऊज दिले ना, आता हे परत मी रात्री स्टिच केले. सेम काहीच बदल नाही. इंस्टाग्रामवर पण मी साडी पण तीच आहे, ब्लाऊजचा पीस पण तोच आहे, डिझाईन पण तीच आहे. आणि दोघींची सेम, मला असं वाटतं जुडवा असतील, सेमच हाईट, सेमच म्हणजे सगळं माप सेमच आलेलं आहे. फक्त कबऱ्याचं माप थोडंसं मागं पुढं झालेलं आहे, म्हणजे कमी जास्त आहे. नाही तर बाकी सगळं ब्लाऊज वगैरे डिझाईन वगैरे सगळं सेम, त्यांना सगळं सेमच हवं होतं. तर 2 सेम असते तर मी दोन्हीचा पण व्हिडिओ लगेच पोस्ट केला असता, पण त्याचा अगोदर इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि ह्याचा आत्ता मी करते. तर म्हटलं चला मैत्रिणींसोबत एक शेअर करावं गोष्ट, की का नाही तुम्हाला जर परफेक्ट ब्लाऊज शिवायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि काही अडचण आली तर नक्की विचारा. धन्यवाद.